हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे। जयांचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वता घवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविते निज खूण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तये एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय वयं नमः। यं महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि प्रत्येकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। तरी महाभूत पंचको आणि अहंकारो एको बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियांचा तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तरावया। संपूर्ण विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे असणारे अधिष्ठात्री देवता ईश्वररूप श्री पांडुरंग परमात्मा तोच ज्ञानोबारायांच्या रूपाने ह्या अलंकापुरामध्ये अवतार धारण करिता झाला। कशासाठी तर आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे। या ठिकाणी अशा प्रकारचा ज्ञानोबारायांनी वाग्यज्ञ करून ठेवलेला आहे की त्या वाग्यज्ञाने परमात्मा प्रसन्न होतो आणि द्यावे पसाय दान हे आणि त्यांना प्रसादरूपी दान देतात। म्हणजे आपल्या जीवनामध्ये जी काही इच्छा आहे प्रत्येक मानव मात्राची की मला परमशांती प्राप्त व्हावी, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, आपल्याला हे वेदांत परिभाषातले शब्द दररोजच ऐकावे लागतात। पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपल्या अंतःकरणातून प्रत्येकाची मागणी हीच आहे की मला दुःख माझ्या दुःखाची अशी परिसमाप्ती व्हावी का ते दुःख कुठं स्वप्नात देखील येऊ नये आणि मला अशा प्रकारचा आनंद प्राप्त व्हावा। तो आनंद कधीही त्याच्यामध्ये वृद्धी किंवा क्षय विकाराने तो रहित असावा। परंतु आपण आपल्या मनाला तपासून पाहत नाही किंवा आपण या ठिकाणी संत संगतीत बसून खऱ्या अर्थाने विचार करत नाही, म्हणून आपल्या अंतरंगातली दररोजची मागणी तिचीसुद्धा आपण उपेक्षा करतो। पण ज्ञानोबारायांनी या ग्रंथाच्या रूपाने आणि आपल्याला अंतर्मुख होऊन
ह्या प्रश्नाचा उकल व्हावा की तुम्हाला परमानंदाची आवश्यकता आहे, तुम्हाला परमानंद प्राप्ती व्हावी असं वाटतं, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावं असं वाटतं, ज्याला शास्त्रात मोक्ष असं म्हटलेलं आहे, मुक्ती असं म्हटलेलं आहे. त्या मुक्ती जर तुम्हाला पाहिजे तर त्या मुक्तीचं साधन काय आहे? त्या मुक्तीचं साधन आहे विचारात. विचाराने हे ज्ञान होतं. मुक्तीचं साधन आहे ज्ञान. आणि ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानानेच हा कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. आणि त्या ज्ञानाचं अंतरंग साधन आहे श्रवण. आणि ते श्रवण करण्याला आपण प्रवृत्त झालो. त्यातही अशा प्रकारचं चातुर्मास्याचं नवरात्राचं पावन पर्व आहे. पवित्र सलीला इंद्रायणीचा तटाक आहे. साक्षात विश्वमाऊली संजीवन समाधिस्थ या ठिकाणी ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबारायांनी ही ज्ञानेश्वरीची कथा केलेली आहे. आणि त्या कथेच्या आधाराने ही आत्मकथा आहे. आपलं ज्ञानोबाराय जे वर्णन करतात बाहेरच्या पदार्थांचं, शास्त्रज्ञ जेवढे शास्त्रज्ञ आहेत, वैज्ञानिक आहेत, ते सगळे बाहेरच्या परमाणूपासून तर बाहेर दिसणाऱ्या स्थूल विश्वाचा विचार करतात. परंतु ज्ञानोबाराय जी कथा करतात ते आत्म्याची कथा करतात. या ठिकाणी जे कोणालाही आपल्या ह्या पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारा कळत नाही, कर्मेंद्रियाची पोच तिथं नाही, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण चतुष्टयी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकारचं असणारं जे आत्मतत्व आणि जे जाणल्याशिवाय मनुष्याला खरी कृतार्थता प्राप्त होत नाही, असा असणारा जो आत्मा, ज्या आत्म्याला जाणलं तरच मनुष्य ह्या संसार बंधातून मुक्त होऊ शकतो, शोकातून तरुण जाऊ शकतो. आणि त्याचा उपाय म्हणजे आत्मज्ञान. आणि ती आत्मकथा ज्ञानोबाराय आपल्याला ह्या 13व्या अध्यायाच्या द्वारा सांगतात. म्हणून आपण याचं चिंतन करायला प्रवृत्त झालो. आपल्या जीवनामध्ये हे आपले परमभाग्याचे क्षण आहेत. असो, या ठिकाणी 13व्या अध्यायातला 5व्या आणि 6व्या श्लोकाचं युग्म आहे. काल आपण साधारणपणे त्याचा अन्वयानुरूप जो अर्थ आहे तो थोडासा पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अगोदर काल एक फोन आला आणि त्यांनी विचारलं की हे जे कालकारणवादी आहेत तर त्यांच्याविषयी थोडंसं स्पष्टीकरण करा. त्याचं कारण असं आहे की त्यांनी सांगितलं की स्वमती भरू अभिमानिया. जर कालवादी सांगतात की हे जे अगोदर मत सांगितलं काल आपण की ब्रह्मवादाचं मत आहे, ज्याला आपण स्वभाववाद म्हणतो, तर ब्रह्मवादाचं कथन आहे. तर मग आता एकदा ब्रह्मवाद सा काष्टा सा परागती, जर वेदांतांनी सर्वांचं खंडन केलं तर हा कालाभिमानी या ठिकाणी पुन्हा त्यांचं खंडन करतो आणि तो म्हणतो की कालच सर्वांमध्ये मुख्य आहे, कालच हा क्षेत्राचा खरा स्वामी आहे. अशा प्रकाराने का म्हणतो अशा याविषयी. तर हे मग याचा अर्थ त्यांनी दिलेले दोष त्याच्यावरच येत नाहीत का? तो पण कालाचा अभिमानी, कालाचा काय त्याने अभिमानच धारण केलेला आहे, म्हणजे याचा अर्थ स्वमताविषयी त्याचा आग्रह आहे. तर अशा वेळेला त्याचा आग्रह, मग त्याच्या मताचं खंडन का नाही केलं? त्याच्या मताचं खंडन केलं नाही म्हणजे ज्या वेळेला आपण सगळं क्षेत्र मिथ्या ठरवतो त्यावेळेला कालसुद्धा मिथ्याच आहे. कालाची सुद्धा गणना काय आहे? क्षेत्रामध्येच आहे काल. कारण काल ही एक कल्पनाच आहे. म्हणायचं झालं तर ज्याला गौडपादाचार्यांचा कल्पनावाद असं म्हणतात, ती आणि आपल्या संप्रदायामध्ये हा कल्पनावाद मानलेला आहे. आता ज्ञानोबाराय म्हणतात की या ठिकाणी हे जी कालाची कल्पना आहे, नाथ महाराजांनी याचं स्पष्टीकरण भागवतामध्ये केलेले आहे. आपण कालच सांगितलं की ज्ञानेश्वरी जर आपल्याला चांगल्या प्रकाराने कळायची असेल तर एकनाथी भागवताची आपण बरीच पारायणं केली तर आपल्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानोबारायांचं मनोगत करण्याला अतिशय उपयोगिता येते. आता काल नावाची कल्पना आहे कशावरून? तर या ठिकाणी काल जर सत्य असता तर आपल्याला सत्यरूपानेच काय अनुभवाला यायला पाहिजे. ज्या वेळेला आपण स्वप्नात जातो त्या स्वप्नामध्ये आपल्याला पावसाळा दिसतो. तुम्ही म्हणता ना कालाची सर्वावर सत्ता आहे, मग त्यावेळेला पावसाळा नियमेची येतो, मग पावसाळा काळाच्या रीतीनं वर्षा ऋतू जेव्हा येतो तेव्हाच पाऊस पडतो. ग्रीष्म ऋतूत पाऊस पडू नये, शरद ऋतूत पाऊस पडू नये, परंतु आपल्याला असतो कडक उन्हाळा आणि त्यावेळेला आपण झोपलेला आहोत आणि ते आपल्याला स्वप्नामध्ये एकदम मुसळधार पाऊस पडल्याचं स्वप्न पडतं की नाही?
स्वप्न पडतं आणि त्यावेळेला तो पावसाळा पण आपल्याला भासतो की नाही, किंवा आपल्याला स्वप्नामध्ये आपले आजोबा, आपले वडील, आपण एवढे सर्व येतो, आपल्या नातवंडापर्यंत आपल्याला स्वप्नात पडतं. वास्तविक स्वप्न किती काळ पडतं? स्वप्न फक्त एक क्षणभर स्वप्न पडतं. त्या शास्त्रामध्ये, वेदामध्ये असं सांगितलं, कंठामध्ये एक पुरीतत नावाची नाडी आहे आणि त्या नाडीमध्ये हे स्वप्न पडतं. आता हे स्वप्न पडायला एवढं पंढरपूर आपल्याला दिसतं आणि ती नाडीचं परिमाण सांगताना असं सांगितलेलं आहे, एका केसाचा 1000वा हिस्सा ती, आणि तिच्यामध्ये पडलेलं किंवा हिता नाडी असं त्याला म्हणतात. तर त्या नाडीमध्ये पडलेलं जे स्वप्न आहे, तर ते स्वप्न पंढरपूर कसं मावेल? आपण 10x10च्या खोलीत झोपलेलं आहे, त्याच्यात हे आपलं 3.5 हाताचं शरीर, त्याच्यात हे स्वप्नाचं स्थान कुठे आहे? तर त्या हिता नाडीमध्ये, की जे अत्यंत सूक्ष्म. एवढं पंढरपूर मावलं कसं? याचाच अर्थ असा आहे की हे जे खोटे पदार्थ असतात, ते अनेक पदार्थ एका अधिष्ठानावर राहू शकतात, मिथ्या पदार्थ. नाहीतर आता हे पुस्तक व्यासपीठावर ठेवलं तर त्यावेळेला ह्या व्यासपीठावर आता दुसरा पदार्थ त्याच जागेवर आपल्याला ठेवता येणार नाही. पुस्तक बाजूला गेलं तर ते पदार्थ ठेवता येईल. तसं स्वप्नामध्ये किती आपल्याला 7 पिढ्याचा काळ दिसला किंवा पंढरपूर दिसलं, तर ते देश जे आहे तो कल्पना केलेला देश आहे. जागं झाल्यावर तो देश निश्चित मिथ्या आहे असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण त्या देशाचा विचार करत नाही. तसंच काल ही सुद्धा आपण केलेली कल्पना आहे. आपण म्हणतो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. परंतु पूर्व, पश्चिम, दक्षिण, आता जरी पूर्व आहे, मी जर पाठ केली तर ती पश्चिम होईल की नाही? जर त्या ठिकाणी आता मी डाव्या हाताला आहे, मी जर विरुद्ध दिशेला फिरलो तर डाव्या हाताला दक्षिण म्हणतो, ती उजव्या हाताला दक्षिण म्हणायला लागेल. याचा अर्थ ह्या केलेल्या आपण कल्पना आहेत. तशी कालाची सुद्धा आपण केलेली कल्पना आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. स्वप्नामध्ये योग्य देश आणि काल नसताना स्वप्न दिसतं की नाही, तसं ह्या जागृतीमध्ये देखील आपल्याला योग्य देश काल नसताना हा काल, देश आणि योग्य कालात आपल्याला स्वप्नातही असं वाटतं की हिवाळ्यात जरी आपल्याला स्वप्न पडलं तरी आपल्याला वाटतं की वैशाख महिना आहे आणि त्याच्यामध्ये आंबे पिकलेले आहेत. मग कारण वैशाख महिन्यातच आंबे येतात, परंतु त्या ठिकाणी ते आंबे, तो वैशाख महिना, ही सगळी आपली केलेली कल्पना असते. त्याचप्रमाणे ह्या जागृत अवस्थेमध्ये देखील कोणत्याही प्रकारचा देश आणि काल नाही. वेदांत तर असं सांगतो की त्या ठिकाणी ह्या हितानाडीमध्ये यत्किंचित काय आहे? काल आहे आणि काहीतरी देश आहे, परंतु एक क्षणाचा काल आहे आणि पुरीतित नाडीमध्ये आपल्याला काय सूक्ष्म केसाच्या 1000वा हिस्सा एवढा तरी देश आहे. परंतु ह्या जागृत पदार्थांना कुठलाही देश काल नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, वऱ्हाड नोहे स्वप्न गे माये, बाप रखुमा देवरू विठ्ठलाचे वेगी आठवा पाये. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि याच्यामध्ये कालाचा जो सगळ्यांच्यावर प्रभाव आहे, परंतु ज्या पुरुषांना आत्मज्ञान झालं तर त्या पुरुषांना काय काळाची भीती वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काळ गुलाम सलाम करी आणि तुकया घरी राबतो. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. ज्या वेळेला त्या ध्रुवाला विमान आलं, विष्णुदूत न्यायला आले, त्यावेळेला त्या विष्णुदूतांच्या मस्तकावर पाय ठेवून त्यांनी त्याच्यावर त्या विमानामध्ये प्रवेश केला, अशा प्रकारचं वर्णन आहे. याचाच अर्थ काळ ही नावाची आपली कल्पना आहे. याविषयी जे भिक्षुगीत नावाचा अध्याय आहे त्याचा श्लोक आपण काल सांगितला, नायम जनोमे सुख दुःख हेतु न देवतात्मा ग्रह कर्म कालाहा. ग्रह ह्या अमके ग्रह, अमके कर्म, काल हे मनुष्याच्या सुखदुःखाला कारण नाही. मनः परम कारणम आमनंती संसार चक्रम परिवर्तयेत यत. या संसार चक्रामध्ये ह्या सगळ्याला कारण कोण आहे? आपलं मन आहे, असं तो भिक्षू सांगतो. त्याच्याविषयी ज्ञानोबारायांनी सांगितलं, अहो हे मरण तुझे आपण काय केलेली कल्पना आहे. मेलेला मनुष्य सांगायला येत नाही, आहे की नाही? आणि आपण मरण पाहिलं नाही, मग मरण नावाची केलेली फक्त कल्पनाच आहे. म्हणून नाथ महाराजांनी तर असं लिहिलं, निश्चंकपणे साचार ज्याचे मन म्हणे मी अमर, त्या काळवर्जी त्याचे घर, काळ दुर्धर मनशंका. काळ नावाची केलेली मनानी कल्पना आहे. आपण म्हणतो कालाय तस्मै नमा, ही सुद्धा कोणी कल्पना केलेली आहे? शास्त्र सुसंस्कृत जीवानेच त्या ठिकाणी काळ हा दुर्धर आहे अशा प्रकारची कल्पना केलेली आहे.
जसा एखादा बागुलबा असतो आणि लहान मुलगाला सांगतात जर तू त्या अंधाऱ्या खोलीत गेला तर बागुलबा तुला घेऊन जाईल, तो मुलगा घाबरत असतो. तोच मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला आई सांगते, जर म्हटली की बागुलबा तुला नेईल, तो म्हणतो बागुलबा कुठे, मला दाखव, मी जाऊन पाहतो, त्या बागुलबाचा समाचार घेतो. कारण त्याला माहीत आहे बागुलबा ही एक वाचारंभन मनाने केलेली कल्पना, एक शब्द मात्र आहे. त्या ठिकाणी वस्तू बागुलबा म्हणून कोणतीच नाही, तसा काळ म्हणून कोणताच नसल्यामुळं त्या काळाच्या विषयी संत सांगतात, नाथ महाराज सांगतात, जो निर्विकल्प निज निवाडे, काळ सर्वथा नये त्याकडे, नश्वर नाही मातया पुढे, काळ कोणीकडे रे गेलं. नश्वर असणारा जो काळ आहे तो खऱ्या अर्थाने नाहीच आहे, तर तो कोणाच्या पुढे येईल. याचा अर्थ ज्याला आत्मज्ञान झालं त्याला आत्म्या अतिरिक्त सर्व प्रकारचं हे विश्व, हे क्षेत्र, ही एक भ्रांती आहे असं ज्याला कळलं तर त्याला काळ सर्वथा न ये त्यापुढे. काळ त्याच्यासमोर आला तर त्याच्या विचारापुढं काळ टिकत नाही, काळ ही एक कल्पना ठरते असं सांगतात. म्हणून म्हणतात की या ठिकाणी ज्याचं मन म्हटलं मी अमर आहे तर काळ त्याला स्पर्श देखील करू शकत नाही, कारण तो कुठं काळाचा प्रवेश जिथं आहे तर त्या ठिकाणी नाही, काळाचा प्रवेश आत्मस्वरूपात नाही. आणि हा कोण आहे, आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला पुरुष आहे, त्याला काळाचा प्रभाव होत नाही. मग आता हे जर आपल्याला कळलं असेल आणि हे जर सिद्धांत मत ऐकलं तर काळवाद्यांनी एवढं कसं काय सांगितलं की हा काळाचा अशा प्रकारचा जबडा आहे, आकाररूपी हत्तीला सगळ्यांना ग्रास करतो. तर हा अर्थ आहे, याचा अर्थ असा आहे का स्वमती भरो अभिमानिया, त्या अशी स्थिती वस्तुस्थिती असताना याला शास्त्र आहे, स्वप्नाचा आपल्याला अनुभव आहे, रज्जू सर्पादिकांच्या युक्ती आहेत, आणि एवढं असूनही काळ सत्य आहे आणि तो सर्वांचा नियामक आहे असं म्हणणं हे फक्त काय आहे, दुराग्रह आहे. याच्यामध्ये याला कोणत्याही प्रकारचं श्रुती, युक्ती आणि अनुभवाचं प्रमाण नाही. असं असूनही त्यावेळेला तो हे आपलंच म्हणणं खरं असं म्हणतो, तेव्हा त्या ठिकाणी स्वमताचा अभिमान याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आहे. म्हणून त्यांनी असे लोक आजही विश्वामध्ये आहेत की ज्या लोकांनी वेदांताचं चिंतन करून पुन्हा देहाला सत्य समजतात. मी कर्ता भोक्ता जन्म मरण धर्मवान, जे शब्दज्ञानी किंवा परोक्ष ज्ञानी किंवा अदृढ अपरोक्ष ज्ञानी त्यांच्यासाठी ही अनुभूती नाही. ही अनुभूती अत्युच्च कोटीची अध्यात्मविश्वातली ज्या पुरुषाने पूर्णपणे अधिकारी होऊन गुरूंच्या सहवासात आत्मबोध करून घेतला त्याच्या दृष्टीनं हे चाललेलं आहे. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं, अज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं त्याला वाटेल त्या कल्पना करू शकतात. तो मग स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिना. सगळेच लोक असे अनेक कारणं मानतात, परंतु खरं कारण कोण आहे, हे सगळं भासतं कोणाला, तर हे सर्व भासतं ज्याला, तो त्याच्याहून भिन्न आहे, तो आत्मा आहे. आणि जे भासतं ते दृश्य आहे, ते क्षेत्र आहे, ते मिथ्य आहे, स्वप्नतुल्य आहे, मृगजळासारखं आहे, रज्जू सर्पाकार भासी येले जगडंबर अशी त्याची स्थिती आहे. तुकोबारायांनी ही अनुभूती घेतली आणि तीच अनुभूती आपल्याला संत ह्या आपल्या वाङ्मयातून सांगतात. त्यापैकी ज्ञानोबाराय या ठिकाणी ह्या काळाचा जरी शेवटचा पक्ष असला तरी हा पक्ष सिद्धांत पक्ष नाही. सिद्धांत पक्ष हाच आहे की या ठिकाणी आत्म्याच्या अतिरिक्त काहीही सत्य असू शकत नाही. सत्यतू 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 विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. मग हा एक काय, ही सगळी माया आहे, माया आहे आणि मायेचं कार्य आहे. तर माया मिथ्या असल्यामुळं मायेचं कार्यसुद्धा मिथ्या आहे आणि ह्या पदार्थांना अधिष्ठान ब्रह्माचं आहे म्हणून हे पदार्थ भासतात, नाहीतर भासलेसुद्धा नसते. म्हणून आत्मा शून्य नाही आणि द्वैत सत्य नाही, केवळ अद्वैत सिद्धांत ज्याला म्हणतात तेच एकमेव वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारचे हे खरं वेदाचं मनोगत आहे, उपनिषदांचं मनोगत आहे, संतांची हीच अनुभूती आहे आणि त्याचा विचार चालू आहे. तर त्याच्यामध्ये आता क्षेत्राचं स्वरूप काय आहे ते भगवंतांनी सांगितलं. त्याच्यामध्ये हे पंच महाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, याच्यानंतर इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात
चेतना आणि धृती अशी किती 36 तत्व. ही 36 तत्व याला क्षेत्र असं म्हणतात, असं भगवंतांनी ह्या मूलभूत 2 श्लोकामध्ये सांगितलं. आता ज्ञानोबाराय विस्ताराने त्याच्याविषयीचं चिंतन आपल्याला सांगतात. तरी महाभूत पंचकू आणि अहंकारो एकू बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा. तरी महाभूत पंचकू, पंचमहाभूत आपल्याला ही जी पद्धती आहे ही खरं विज्ञानाचं विज्ञान आहे. सगळ्या विज्ञानाच्या आज प्रगती होत असले तर पंचमहाभूतांना सोडून काय आहे का? याच्यामध्ये पाहिलं मूलभूत तत्व काय किती आहेत? पंचमहाभूत, पृथ्वी, आकाश, आपलं पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. याच्या व्यतिरिक्त ह्या विश्वामध्ये क्षेत्रामध्ये दुसरं काही नाही. पंचमहाभूत एक त्याच्यामध्ये आहेत. नंतर अहंकारो एको, त्याच्यामध्ये अहंकार आहे. म्हणजे प्रकृतीपासून जेव्हा महत्त्व निर्माण होतं त्या महत्त्वाचं पहिलं कार्य काय आहे? अहंकार आहे. तो अहंकार एक. प्रकृतीपासून उत्पन्न होणारं महत्त्व म्हणजे प्रकृती एक, महत्त्व 2 आणि त्याचा तिसरा विकार कोणता आहे? अहंकार. अहंकारो एको बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियाचा. 72 क्रमांकाची वही चालू आहे. तर बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियांचा. आणि दुसरे तत्व कोणतं आहे? बुद्धी. म्हणजे हे बुद्धी तत्व हे काय आहे? तर अंतःकरणाची एक वृत्ती आहे. बुद्धी कशाला म्हणतात? तत्र निश्चयात्मिका बुद्धी. आपण हे पुस्तक पाहिल्यानंतर हे पुस्तकच आहे असा जेव्हा निश्चय होतो, ती निश्चय करणारी जी अंतःकरणाची वृत्ती आहे तिचं नाव काय आहे? बुद्धी. बुद्धी म्हटलं की निश्चय करणार. मन म्हटलं का ते संकल्प विकल्प करणार. हे असं आहे असं नाही, अशा प्रकारचं संकल्प विकल्प करायला लागलं. एकच अंतःकरण आहे पण त्याचे 4 भाग केलेले आहेत. या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात ना, त्यांनी पावशेर तूप मागितलं गुरूंनी, परंतु भोजना मागती तुप पावशेर आणि पडीला विसर स्वप्ना माझी. या ठिकाणी पावशेर तूप मागितलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे पावशेर 4 पावशेराचा 1 शेर होतो, तसं हे एकच असणारं अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ज्या वेळेला संकल्प विकल्प करतं त्या अंतःकरणाला मन म्हणतात. मला असं वाटतं, मला तसं वाटतं. आणि ज्या वेळेला माझा असा निश्चय झाला म्हणतं त्यावेळेला संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. निश्चय करतं तेव्हा त्या अंतःकरणाच्या वृत्तीला त्या ठिकाणी बुद्धी असं म्हणतात. जेव्हा मी असा अभिमान धारण करतं तेव्हा त्याला अहंकार म्हणतात. आणि एखाद्या गोष्टीचं सारखं चिंतन करत राहतं त्याला चित्त असं म्हणतात. अशा प्रकाराने या ठिकाणी ही जी बुद्धी आहे हा एक भाग आहे. अंतःकरण चतुष्टयाची एक वृत्ती आहे. नंतर अव्यक्त म्हणजे मूळ कारण जे असणारी प्रकृती किंवा माया, तिला अव्यक्त असं म्हणतात. तिला कोणत्याही प्रकारचा आकार आलेला नाही, ती इंद्रियाला गोचर होत नाही. झोपेमध्ये जशी आपली अवस्था असते, ज्या वेळेला आपल्याला इतरही कळत नाही, आपणही आपल्याला कळत नाही, पण आपल्याला त्या ठिकाणी अज्ञानासहित आपण अज्ञान आणि अवृत्त असे आपण असतो. म्हणजे कसं, जागं झाल्यावर आपण काय म्हणतो? मला काहीच कळलं नाही, मला काहीच कळलं नाही. हे कळलं की नाही? मला काहीच कळलं नाही. कारण जर मी त्या ठिकाणी नसतो तर काहीच कळत नव्हतं हे तरी सांगितलं असतं का? म्हणजे ज्ञानस्वरूप आत्मा त्या ठिकाणी होता आणि परंतु तो अज्ञानाने काय होता? आवृत्त होता. त्यावेळेला आपल्याला मी झोपलेलो आहे हे तरी कळलं का? मी जागा नाही हे तरी कळलं का? बाहेरच्या विश्वाचं ज्ञान आहे का? आपलं ज्ञान आहे का? नाही. मग त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कोणालाही तो विषय होत नाही आणि स्वतःला देखील विषय होत नाही. असं असणारं जे तत्व आहे त्याला म्हणतात अव्यक्त असं म्हणतात. म्हणजे त्याला अव्यक्त, अव्याकृत, माया, प्रकृती ही सगळी नावं त्याचीच आहे अव्यक्ताची. ते व्यक्त झालेलं नाही. न व्यज्यते इति अव्यक्तम. आता इंद्रियांचा दशकू आणि त्या ठिकाणी इंद्रियाचा दशकू म्हणजे 10 इंद्रियांचा समुदाय. आपण कालच पाहिलं 5 ज्ञानेंद्रिय आहेत. श्रोत्र, रसना, घ्राण, त्वक आणि नेत्रेंद्रिय. आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. कोणकोणती? वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ. हात, पाय, गुदद्वार, शिश्न आणि रसना.
ही वाणी वाणी वाक ही आणि वाणी रसनेंद्रिय हे ज्ञानेंद्रिय आहे आणि वागींद्रिय हे कर्मेंद्रिय आहे, अशी 10 असं सांगितलं. 36 तत्व सांगतात. मन अनिकही एकू विषयांचा दशकू सुख दुःख द्वेषू संघात इच्छा. आणि मन अनिक एको. आणि दुसरं काय आहे आणखी याच्यामध्ये, मन नावाचं तत्व आहे जे संकल्प विकल्प करणार. जशी बुद्धी सांगितलीवर तसं इथं मन नावाचं तत्व सांगितलं. काही लोक जे आहेत तर त्या ठिकाणी ते मन आणि बुद्धी ही 2च तत्व सांगतात. तर जे सूक्ष्म शरीराचे घटक आहेत आणि मन बुद्धी चित्त आणि अहंकार असे सांगतात. जर या ठिकाणी मन आणि बुद्धी हे 2च मानले तर किती तत्वाचं शरीर होतं? पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी एवढ्याने मिळून हा लिंगदेह किंवा सूक्ष्म शरीर बनतं. आणि जर तुम्ही मन बुद्धी चित्त आणि अहंकार मानले तर किती तत्वाचं होतं ते? 19 तत्वाचं सूक्ष्म शरीर. त्यालाच वासनात्मक देह, आतिवाहिक देह, लिंग शरीर, सूक्ष्म शरीर अशा प्रकारची नावं आहेत. आता त्याच्यामध्ये मन आणि काही एकू. मन हे एक आहे आणि याशिवाय विषयांचा दशकू 10 विषयांचा काय आहे? समुदाय. 10 विषय. तुम्ही तर म्हणले 25 विषय आणि 10 विषय कोणते आले? त्या 5 कर्मेंद्रियाचे 5 विषय. पाय काय करतात? जातात, गमनाचं कार्य करतात. हात काय करतात? आदान प्रदान, घेणं आणि देणं याचं काम करतात. वाणी काय करते? बोलण्याचं काम करते. गुदद्वार ते काय करतं? मलमूत्र निसर्जनाचं किंवा शिस्न आणि गुद हे अनुक्रमाने मल आणि मूत्राचं विसर्जन करण्याचं कार्य करतात. आणि सुख दुःख द्वेषू संघात इच्छा. आणि आणखी काय क्षेत्रामध्ये काय येतं? सुख. आता सुखाला क्षेत्रामध्ये का मानलं? पंचमहाभूत आपल्याला कळतात की नाही? मी अहंकारी आहे हे सुद्धा आपल्याला कळतं की नाही? जे ज्याला आपला एक सिद्धांतच कायम घ्यायचा. याच्यासाठी मनुष्याने अंतर्मुख होऊन नुसतं आपण म्हणलं की द्रष्टा कधी दृश्य होत नाही, दृश्य कधी द्रष्टा होत नाही. पण याच्याविषयी बारकाईनं जर आपण विचार केला तर खरीच असा हा सिद्धांत इतका म्हणजे त्याला काय म्हणतो निर्वाणीचा सत्य आहे की ज्या वेळेला मला एखादा पदार्थाचं ज्ञान होतं तो ज्ञान होणारा हा त्या ज्ञेय पदार्थापासून नेहमी भिन्नच असतो की नाही? मला दुःख होतं म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळतं की नाही? मला सुख होतं हे कळतं की नाही? याचा अर्थ सुख तुम्ही न सुखापासून तुम्ही काय आहेत? भिन्न आहेत. अर्थात इथं सुख म्हणजे काय? सुख जरी तुमचं स्वरूप असेल इथं वृत्ती ज्ञानासंबंधाने चाललेलं आहे की तुम्हाला जेव्हा अंतःकरणाची वृत्ती सुखाकार होते तुम्हाला कळते की नाही? दुःखाकार होते कळते की नाही? याचाच अर्थ असा आहे का हे जे सुख आणि दुःख यांना का घेतलं यामध्ये भगवंताने? तर सुख आणि दुःख हे दृश्य आहेत, ते आपल्याला कळतात. म्हणजे याचा अर्थ सुख किंवा दुःख याचा विचार आपण करायचा नाही. ते माझ्या माझे आहेत असं म्हणण्याचं कारण नाही. याचा मी जेव्हा एवढंच नाही मी म्हणतो हात माझा आहे तेव्हा त्या हातावरून माझा मुलगा आहे म्हणतो तेव्हा मुलगा माझ्याहून भिन्न आहे की नाही? मग माझा हात म्हणतो याचा अर्थ मी त्याच्याहून भिन्न आहे. आणि शरीर मी आहे जरी म्हणत असेल तर भ्रमाने म्हणतो. आणि खरं पाहिलं तर मी शरीर आहे म्हणताना सुद्धा मी शरीराहून काय आहे? भिन्नच आहे. तेव्हा हे सगळं दृश्य आहे, प्रपंच आहे आणि तो मिथ्या आहे. स्वप्न आपल्याला दिसतं का नाही? स्वप्न खोटं काय? दादांत दिसतं. जग सत्य का? लोकांना विचारलं जग सत्य का? तर दिसतं म्हणून सत्य आहे. आम्ही म्हणतो स्वप्न दिसत नाही का? दिसतं म्हणूनच मिथ्या आहे, फक्त दिसण्यापुरतंच आहे. तसं हे सर्व दृश्य प्रपंच हे 36 तत्व आहेत. ही 36 तत्व ही काय आहे? सर्व दृश्य आहेत. आणि यद दृश्यम तद मिथ्या. जे दृश्य असतं ते मिथ्या. उदाहरण कशाचं देता? स्वप्नादी गज. स्वप्नामध्ये असणारं गजादिवत. स्वप्नामध्ये हत्ती दिसतो तो मिथ्या असतो. तसं हे सगळं दिसणारा भास आहे. परंतु हे करण्यासाठी एक आपण बाहेरच्या सर्व विषयांचा परित्याग करून आपल्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला ह्याचा बोध होतो. काही सर्व जे आहेत हे सगळं अंतःकरणाने केलेल्या कल्पना आहेत. आणि कोणत्या? नुसत्या जागृतीतल्या आपलं स्वप्नातल्याच असं नाही, जागृतीतही तशाच प्रकारच्या कल्पना चालू आहेत. आता स्वप्नामध्ये आपल्याला 3 पिढ्या दिसतात आणि जागं झाल्यावर त्या एकही पिढी राहत नाही. या पिढ्या उत्पन्न झाल्या अगोदर आजोबाच होणार ना, नंतर वडील, नंतर आपण, नंतर मुलगा, नंतर नातवंड. हे एका क्षणात दिसतात. पण तेव्हा स्वप्नात वाटतात का आपल्याला? स्वप्न खोटं वाटतं का?
स्वप्नात स्वप्न खरं आहे असं वाटतं, पण ते खोटंच असतं. तसं ही जागृती खरी आहे असं वाटतं, कारण काय आहे, हे स्वप्नच आहे. पण जसं स्वप्नात होतं तसंच या ठिकाणी आपल्याला हे खरं वाटतं. वास्तविक हे काहीही खरं नाही. हे याचा ज्याला बोध झाला त्या माणसाला जीवनामध्ये हे जे सुख आणि दुःख, आपला सगळं जीवन आहे ना, माणसाला सुख पाहिजे आणि दुःख नको आहे. परंतु सुख दुःख होतात कुठे? आत्म्याला होतात का? सुख दुःख ही ज्यांना होतात ते आहे अंतःकरणाचे धर्म, आणि ते धर्म आपण आपल्यावर घेतो. पण ज्या पुरुषाला हे कळलं का सुख दुःख हे दृश्य आहे, त्याचा द्रष्टा मी आहे, आणि द्रष्टा कधी दृश्य होत नाही. द्रष्टा जर दृश्य झाला म्हणजे पाहणारा जर सुखदुःख रूप झाला तर ते सुखदुःख होतंही त्याला कळेल का? कळणार नाही. म्हणून ह्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्व मानव मात्रांना अशा प्रकारचं हे तत्त्वज्ञान शिकवलं गेलेलं आहे. आणि याच्यामुळं मनुष्य मेरूपासून थोरे देह दुःखाचे निडोंगरे दाटे जो पडी भरे चित्त न दाटे. त्याच्या जीवनामध्ये केवढ्याही प्रकारची संकट आली तरी तो कधीही घाबरत नाही. काल रात्री एक फोन आला, तर त्याच्यामध्ये एक आपले वारकरी साधक आहे, मी नाव सांगत नाही, तर त्यांना फोन आला, त्यांचे जावई मरण पावले ह्या करोनाने, आणि त्यांच्या असणाऱ्या 2 मुले आणि पत्नी त्यांनाही करोनाची लागण झालेली, त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती करायला चालवलं होतं. आणि त्यावेळेला ते तर मुंबईला राहिले आणि हे नगरला झालं घटना, आणि ही सगळी घटना त्यांना तिथं कळली. ते शांतपणाने भागवताचं चिंतन करीत राहिले दिवसभर याच्या. आणि त्याने रात्री फोन केला की असं झालं, तर ते इतकं सांगत होते की एकदम त्रयस्थ दुसऱ्या कोणाचं तरी वर्तमानपत्रात वाचलेली बातमी सांगतात, अशा प्रकारचं त्रयस्थ, ज्याला द्रष्टेपणा म्हणतो. तर हा द्रष्टेपणा जर मनुष्याने अंतरंग चिंतन कायम केलं, अरे हा देह मिथ्या असताना जर ह्या देहाला सत्य म्हणायला लागला, माझं म्हणायला लागलं, तर वाटायला लागलं वास्तविक आहे देह आपण नाहीच आहे. देहाच्या ज्या अवस्था आहेत, जागृती जेव्हा आहे तेव्हा आपण आहे की नाही? बरं, जागृती गेली, स्वप्न पडलं, तेव्हा मी आहेच का नाही? बरं, जागृतीमध्ये नाही आणि स्वप्न नाही. जेव्हा मी सुषुप्तीमध्ये होतो तेव्हाही मी होतो की नाही? जर नसतं तर जो मी जागा होतो त्याच मी स्वप्न पाहिलं आणि त्याच मी सुषुप्ती अनुभवली, याचा अर्थ मी एकच रूपाने आहे. आणि ह्या अवस्था मात्र काय आहे? आगमापायी आहेत, येणाऱ्या जाणाऱ्या आहेत. तसं ह्या आत्माकाशामध्ये, चिदाकाशामध्ये ह्या सुखदुःखाचे ढग येतात आणि जातात, आकाश जसेचा तसं. याप्रमाणे हा बोध आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक कोणी असो, कोणत्याही वर्णाचा, कोणत्याही आश्रमाचा, कोणत्याही लिंगाचा, कोणत्याही जातीचा पुरुष असो, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व जातीचे संत झाले. सर्व जातीचे संत का झाले? तर त्या एकाच परमात्म्याने वेगवेगळ्या जातीमध्ये अवतार धारण केला, आणि सर्वांना हे आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेण्याचा अधिकार आहे किंवा त्यांचं परम कर्तव्य आहे, हेच आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणून ह्या बोधामध्ये आपला कालच सांगितलं आपण, शेतमजूर असो नाही तर संपूर्ण ह्या देशाचं नेतृत्व करणारा पंतप्रधान असो, त्या सर्वांना आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. तरच ते ह्या संसारात ते सुख पचवू शकतात आणि दुःखाला टक्कर देऊ शकतात. किंबहुना त्या ठिकाणी सुखदुःख रूपी असणारा हा जीवनाचा जो अपार सागर सुखदुःखाने भरलेला आहे, त्याच्या आतीत जाऊन केवळ घनीभूत सुख किंवा आनंद, दुःखकाली दुःख नाही त्या ठिकाणी, आणि आनंद वृत्तीच्या उष्णे आनंदाने किंवा विषयाच्या आनंदाने ते कधीच आनंद होत नाही, कारण त्यांचा आनंदाने त्यांचं हृदय तुडुंब भरलेलं आहे. आनंदरूपी सरोवरामध्ये त्यांची अंतःकरण वृत्ती नित्य निमज्जन करत असते, त्याच्यामध्ये क्रीडा करत असते. आत्मरती आत्मक्रीडा असं त्याचं उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून हे सांगताना सुद्धा, ही तत्त्व सांगताना सुद्धा ही 36 तत्त्व का सांगतात? ही सगळीच्या सगळी काय आहेत? मिथ्या आहेत, हे आपण कळून घेतलं पाहिजे. नुसतं ती अनित्य आहेत एवढं कळल्याने भागणार नाही, त्यांच्यात दोष आहे एवढं कळल्याने भागत नाही. पारतंत्र्य असं कळलं तरीसुद्धा मनुष्य तिथंच लुडबुड करत राहतो आणि त्याच विषयांच्या ठिकाणी सुखाचा शोध घेतो. पण त्याला जर खरं मिथ्यात्व कळलं
तर त्या ठिकाणी तो कधीही ह्या विषयांच्या पाठीमागं परत धावत नाही. आपलं जे मूलभूत आनंद आहे, त्या मूलभूत आनंदाचा जो स्रोत आहे, उद्गमस्थान आहे, तिथंच आपली अंतःकरणवृत्ती वारंवार त्या ठिकाणी लीन करत राहतो किंवा तदाकार करत राहतो. आणि त्यामुळं त्याला एक आनंदाची गुरुकुल्ली ह्या भारतीय वैदिक सनातन परंपरेने किंवा महापुरुषांनी त्या ठिकाणी परंपरेने त्याला दिलेली आहे. आणि असं असतानाही पाणी में मीन प्यासो काय पाणी में मीन प्यासी मोहे सुन सुन आवत हसी. मीराबाई म्हणतात मासा पाण्यात राहतो आणि तानेने व्याकुळ झाला हे ऐकलं की मला हसूच येतं. आहे काय त्या ठिकाणी त्या माशामध्ये असं सांगतात की त्याच्या पोटामध्ये एक झडप आहे आणि त्याला जेव्हा ताण लागते त्यांनी फक्त तो पोहत असतो, उलटा झाला की ते पाणी त्या झडपेतून आतमध्ये जातं. तसं आपण जे आपली जी इंद्रियांची धाव आहे ती इंद्रियांची धाव विषयाची ओढी आणि पतनाची जोडी वरी हवं. आपल्याजवळ सगळी सामग्री दिलेली आहे. हे जरी क्षेत्र आहे ना, याला क्षेत्राला शरीर असं म्हटलं आहे. हे शरीर क्षेत्र आहे, दृश्य आहे. पण याच्यामध्ये असं आहे की या शरीरामध्ये आपण जर खरं आत्मजागृती संपादन केली तर आपल्याला हे शरीर मरणारं शरीर आहे, जन्ममरण धर्मवान आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आईसे. परंतु तेच शरीर जर आपण परमार्थासाठी उपयोगाला केलं, बहिर्मुख विषयाकडे धावण्याऐवजी आपल्या वृत्ती इंद्रिये सगळी अंतर्मुख केली तर शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. ह्या शरीरामध्ये आपल्याला ह्या परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करता येते. संत सांगतात की आता तुम्हाला असं वाटेल की ह्या ठिकाणी हे जर सगळं स्वप्नच आहे हे शरीर आणि हे शरीरातून ते कसं काय प्राप्त होईल. अरे हे जरी स्वप्न असेल, एखाद्या मनुष्याला स्वप्नामध्ये काय पडतं, वाघ येतो, स्वप्नातलाच वाघ आहे, तो खोटा आहे की नाही, खोटा आहे. पण स्वप्नात तो एकदम किंचाळून उठतो, जागा झाला की नाही. स्वप्नातल्या वाघाने त्याला जागं केलं. आता जागं केल्यानंतर तो वाघ गेला का, वाघाची भीती गेली की नाही, वाघाची भीती गेली, पण जागृती आली की नाही. तसं आपल्याला जे ज्ञान संपादन करायचं याच्यामध्ये शास्त्र, गुरु, आपण सगळे मिथ्या जरी असलं तरीसुद्धा या ठिकाणी त्या गुरुकृपेने, त्या स्वप्नातल्या ईश्वराने आपल्याला जीवाला जर खरी जागृती दिली त्याच्यामध्ये, तर आपल्याला तत्काल काय होतं, त्या ठिकाणी ह्या स्वप्नातून आपण, ह्या विश्वस्वप्नातून आपण जागे होतो आणि ब्रह्मस्वरूप आपण आहोत अशा ज्ञानाला आपण प्राप्त होतो. अशा प्रकारची ही शास्त्राची योजना आहे. याच्यासाठी कालच आपण चिंतन केलं की दररोज काही ना काही वेळ आपण हा जर शास्त्राचा स्वाध्याय केला, आणि हे सुद्धा कसा करायचा तर केवळ हे शास्त्राच्या शब्दाचं चिंतन करायचं नाही, शब्दाच्या अर्थाचं चिंतन करायचं. आणि शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ आहे परमात्मा. आणि त्या परमात्मा स्वरूपामध्ये आपल्या चित्तवृत्ती लीन करण्याचा किंवा आपली चित्तवृत्ती तदाकार करण्याचा रात्रंदिवस अभ्यास केला तर या ठिकाणी आपण म्हणतो आम्ही संसारी माणसं, आम्हाला कसं व्हायचं. आता तुकाराम महाराज संसारी नव्हते का, गोरोबा काका संसारी नव्हते का, सावता महाराज संसारी नव्हते का. परंतु परमात्म्याला काही लागत नाही. हे गोपीने आपल्याला एक सूत्र सांगून ठेवले की मन हे गोविंदी देह काम करियो. परमात्मा हा चित्तचोर आहे. तुमचं वित्त लागत नाही, तुमचं शरीर लागत नाही, तुमची कीर्ती लागत नाही. तुमचं मन जे आहे, अंतःकरण जे आहे, त्या अंतःकरणाची वृत्ती परमात्म्याला द्या आणि शरीराने आले भागाते करीतो, नाम तुझे उच्चारितो. परंतु याच्यामध्ये हा नित्य नियमाने आपण केलं की मग त्या ठिकाणी आपल्याला एक आपल्याकडून तपस्या घडते, अभ्यास घडतो. आणि त्या अभ्यासाच्या परिपक्व अवस्थेमध्ये तुम्ही कसे असा, कुठे असा, दरिद्री असा किंवा श्रीमंत असा, रोगी असा किंवा निरोगी असा, तुम्हाला कीर्ती प्राप्त असो किंवा तुमचे अपकीर्ती अवमान झालेला असो, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या महिमेमध्ये स्वयंमहिमेने प्रतिष्ठित आहात, आपल्या महिमेमध्ये राहू शकता. आणि ही गोष्ट शिकायची. परंतु आपण काय करतो की आपल्या जीवनातला बराचसा काळ जे आहे तर जे अनात्म पदार्थ आहेत, जे शब्दस्पर्श हे विषय जे आहेत, फार झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये दोष दिसतात.
दोष दिसले तर आपण त्याच्यापासून दूर होतो. जसं एखादा मनुष्य त्याला एखादा पदार्थ आवडतो आणि खाल्ल्यावर खूप पोट दुखतं, तो म्हणतो आता पुन्हा तोंड लावणार नाही. आणि पुन्हा काही दिवसांनी काय होतं, तो पदार्थ खाल्ला की त्याच्या तोंडाला लाळ सुटते आणि तो लगेच म्हणतो त्यावेळेला जास्त खाल्लं होतं पण थोडं खायला काय हरकत आहे. आणि थोडं खातो म्हणतो त्यावेळेला फारच जास्त खाल्लं होतं, आज अजून थोडं घेतलं तर काय हरकत आहे. असं करता करता पुन्हा पोट दुखण्याचे मजल जाईल एवढा तो खात असतो. त्याला दोष कळले नाही का, पण पुन्हा त्याच्याविषयी त्याची काय होते, गुणाची दृष्टी होते. संसारामध्ये एखाद्याची पत्नी किती त्याला वाईट बोलत असली, काही असले तरी त्या विषयासक्तीमुळं स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, मुलगा जेवायला बसला, आईनं वाढलं आणि त्यांनी पाहिलं तर त्या वरणामध्ये फारच थोडीशी डाळ होती, सर्व पाणीच पाणी होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं, आई या ठिकाणी ही भाजी कोणी केली, हे वरण केलं कोणी. ते म्हणे का बरं, नाही हे केलं कोणी म्हणे, याच्यात बुडी मारली तर कदाचित डाळ सापडेल एखादी. तर मग असं तर तिनं आईनं हळूच सांगितलं तुझ्या पत्नीनं केलं. त्यांनी सांगितलं तेच मला म्हणायचं, नुसतं पातळ नितळ आहे पण किती रुचकर आहे. असा मनुष्य दोषाच्या ठिकाणी देखील काय करतो, गुण पाहायला लागतो विषयासक्तीमुळं. म्हणून या ठिकाणी जरी ते दोषयुक्त असलं, परतंत्र असलं, एखाद्या पत्नीनं त्याला हे आपल्या बाहुलं केले असलं हाताचं, तरीसुद्धा जर मित्र म्हटला किती रे तुला पारतंत्र्य, हा म्हणतो हे पारतंत्र्य नाही. बाहेरून जरी बोलायला कर्कश स्वभाव वाटत असला तरी आतमध्ये फार मृदू अंतकरण आहे, असं तो सांगतो. याचाच अर्थ काय, त्या ठिकाणी हे दोष जे आहेत त्या दोषांवर सुद्धा गुणबुद्धी करत राहतो. पारतंत्र्य त्याला काय वाटत नाही, त्याला त्याचं पारतंत्र्य वाटत नाही. पदार्थ अनित्य असला तरी ज्या वेळेला भोगकाली जणू काही तो पदार्थ नित्यच आहे अशाच प्रकारची पुन्हा कल्पना करतो. म्हणून जीवांना माहीत नाही का सर्व अनित्य आहे, मेलं म्हणजे गेलं, पाण्याचा बुडबुडा असं म्हणतात स्मशानभूमीमध्ये. आणि वर आले की बटाट्याचा दर किती वाढला, सीताफळाचं काय असं विचारतात. याचा अर्थ अनित्यत्व कळत नाही का. खरं कळालं पाहिजे मिथ्यात्व एकदा कळलं की त्याच्याबद्दल मनुष्याला पुन्हा कधीही भ्रम होत नाही. आणि ह्या गोष्टी कळून घेणं हे मानव मात्रांचं खरं परम कर्तव्य आहे. लोक वर्तमानपत्र, टी व्ही पाहणं, चव्हाट्यावरच्या गप्पा किंवा धनार्जन निवडणुका जिंकणं याच्यामध्ये जो आयुष्याचा वेच करतात, त्याच्याऐवजी थोडासा वेळ यहाँ से उखाडो, और कबीर महाराज म्हणतात यहाँ लगावं. तिकडंच असणारं अंतःकरण, तिकडे प्रवृत्त झालेली इंद्रिय, तिकडं प्रवृत्त झालेलं मन, हे जर दिवसातून काही काळ, माऊली सांगतात की अवशे हुनी जैसे, आपलं पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसे दिसे हारपता अवशे नाहीच होय. त्या पूर्ण तैसे भोगा तो निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडू सुता ते मीची होईल. या मनाचे एकनिके जे देखिल्या गोडीच्या ठाया सोके म्हणून या अनुभव सुखची कौतिके दावित जाईजे. आपण दिवसातला फारच आपल्याला वेळ नसेल तरी 1 मिनिट तर वेळ काढू शकू की नाही 24 तासामध्ये. तर 1 मिनिट जरी आपण, पण तो 1 मिनिट असा की सगळं जग बुडालं तरी चालेल, परंतु जगाचा नियंता परमात्मा त्याच्या मी शरणागत झालेला आहे. आता माझ्या अंतःकरणाची वृत्ती ह्या 1 मिनिटामध्ये मी परमात्म्या सोडून दुसरा कोणाला देणार नाही. आणि त्याचं असं आहे की जसं पौर्णिमेच्या दिवशी 15 कलांनी चंद्र असतो, पूर्ण असतो, 16 कलांनी म्हणा पूर्ण असतो, आणि हळूहळू एक जाताना अमावस्याच्या दिवशी नाहीसा होतो. त्याप्रमाणे आपलं भोगात गुंतलेलं चित्त हे काही नाही, 24 तासातलं 1 मिनिट हळूहळू आपण काढला तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला जे सुखाचं अनुभव येईल. तर होता होता काय होईल, हळूहळू पंडूसुता मीचे होईल. हळूहळू तुम्हाला गोडी लागेल. कारण का, याच्या पाठीमागं मनोविज्ञान आहे. त्या मनोविज्ञानामध्ये ज्ञानोबारायांनी सगळं जगातलं सगळं मनोविज्ञानाचा जर मार्गदर्शन घ्यायचं असेल कोणत्याही मनोवैज्ञानिकाला तर त्यांनी ज्ञानेश्वरीचा आश्रय करावा. कारण त्याचं सगळ्याचं मूळ दडलेलं आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये. बरं, दडलेलं आहे म्हणण्यापेक्षा प्रगट झालेलं आहे ते. याच्या प्रगट गुह्य बोले, या जे गुह्य गोष्ट आहे ती काय केलेली आहे, प्रगट केलेली आहे, किंवा गुह्य ज्याचं आहे त्या गुह्याचं उद्घाटन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय सांगतात असं तुम्ही कशावर म्हणता 1 मिनटं करता तेच म्हणतात याच्या पाठीमागं मनाचं तत्त्व आहे.
आणि मनाचं अशी स्थिती आहे की मनाला एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली की मन त्याच्यासाठी काय होतं, लालायित होतं आणि ती गोष्ट अधिक करायला लागतं. म्हणून पण जर सुरुवातच केली नाही तर आपल्याला ह्या अनुभूतीचा कधी झलकच आपल्याला लागणार नाही. म्हणून काही ना काही वेळ याच्यासाठी दिला पाहिजे. आजही आपल्या ह्या विश्वामध्ये मोठमोठे राज्यकर्ते किंवा समाजाचे ज्याला हृदय सम्राट झाले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, त्यांनी केलं काय? गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी लिहिला, महात्मा गांधींनी अनासक्ती योग लिहिला. ह्या सामाजिक जीवनातही इतक्या उच्च कोटीचे झाले की आजचेही महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांनी सांगितलं की लोकमान्य टिळकांच्यावर मधल्या काळात जवळजवळ 66 खंड लिहिलेले आणि त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर करावं आणि आपल्या देशात त्याचा लोकांना हे ज्ञान व्हावं. म्हणून राज्यकर्ता कसा असावा, राज्याच्या शासनाखाली असणारे जे लोक आहेत तर त्यांचं अनुशासन कसं करावं याविषयी लोकमान्य टिळकांचे गीतेच्या आधाराने जे जीवनचरित्र आहे ते जीवनचरित्र आणि गीता रहस्य ज्यांनी कर्मपरक अर्थ केला तो अर्थ महात्मा गांधींनी जे अनासक्ती गीतेमधून पाहिली आणि गीतेच्या अभ्यासावर जो मला वाटतं रसेल म्हणून होऊन गेला, तर त्याला ह्या सगळ्या गीतेचं चिंतनाचं त्याला आश्रय आहे. म्हणून या ठिकाणी अगदी सर्वच लोकांना या आत्मज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि जे लोक मोठे झाले, महापुरुष झाले, तर त्यांनी हा आश्रय घेतला. त्यांनी केवळ आपल्या बुद्धीच्या द्वारा किंवा हे आधुनिक भौतिक विचार केवळ विज्ञानवादी होऊन ज्यांनी प्रयत्न केला तर त्यांची नेपोलियन बोनापार्टसारखी स्थिती झाली. तो म्हणतो जगात मला काय, देर इज नो वर्ड इम्पॉसिबल इन माय डिक्शनरी, माझ्या शब्दकोशात अशक्य काय आहे असं नाहीच आहे. परंतु झालं का त्याला शक्य? सगळा जगत जेता तो झाला का? सिकंदरसुद्धा होऊ शकला नाही. याला अध्यात्माचं अधिष्ठान पाहिजे. आणि शेवटी कधीतरी मनुष्य येतोच त्या विचारावर, मरणाच्या वेळेला, वार्धक्यकाली, जेव्हा संपूर्ण त्याची जिरते त्यावेळेला, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. सिकंदर म्हणत होता मी संपूर्ण जग जिंकील. मरताना त्याला कळलं का हे माझं चुकलं. मनुष्याच्या ठिकाणी एवढे सामर्थ्य नाही. ते सामर्थ्य असणारी दुसरीच कोणती तरी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, ती परमात्म्याची शक्ती आहे. पण आता मृत्यू जवळ आला होता म्हणून त्याने मृत्यूपत्रात लिहिलं, जाताना माझी जेव्हा प्रेतयात्रा काढाल त्यावेळेला त्या प्रेतयात्रेमध्ये माझे दोन्ही हात उपडे ठेवा ताटीवर. नंतर त्या ठिकाणी माझ्या एका बाजूला माझं संपूर्ण सैन्य ठेवा आणि एका बाजूला माझा सगळा खजिना ठेवा. तर ह्या मृत्यूपत्र लिहिण्याचं कारण काय की मी ज्या वेळेला आईच्या उदरातून बाहेर आलो तेव्हा एकाकी असा उघडा आलो, अनावृत्त असा मी आलो आणि जातानासुद्धा मला एकट्याला जावं लागत आहे आणि मी जे केलेले संकल्प ते पूर्ण झाले नाही. आणि आता जाताना काय होतं आहे की सैन्य इथंच राहत आहे आणि हे खजिना पण इथंच राहतो. म्हणून शिवाजी महाराजांनी एवढा पराक्रम केला त्याचं कारण काय? तुकोबारायांची कीर्तन ऐकत होते. तुकोबारायांना शिवाजी महाराजांच्या चरित्रात आलं की केवढं मोठं त्यांना वैराग्य निर्माण झालं जेव्हा त्यांनी तुकाराम महाराजांचं लोहगावला कीर्तन ऐकलं. नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. असं जेव्हा ऐकलं कीर्तन, तुकोबारायांचं कीर्तन, ते वैराग्य संपन्न वाणी ऐकली आणि त्यांना वैराग्य निर्माण झालं. ते आपल्या घरी जाऊन भिंतीकडे तोंड करून अंधारामध्ये ध्यान करायला लागले, भस्म लावायला लागले. जिजाबाईंच्या आग्रहावरून, मातोश्रींच्या आग्रहावरून पुन्हा तुकाराम महाराजांना त्यांनी तक्रार केली. तुकाराम महाराजांनी जेव्हा शिवाजी महाराजांना सांगितलं की हे बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, जशी आमची स्थिती आहे आम्ही अध्यात्म विषयात जागृती करायची आणि तुम्ही ह्या प्रजेचं संरक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण मग ते करायचं म्हटलं तरी कसं शिवाजी महाराजांनी केलं? याला कारण काय? हे अध्यात्म आहे. हे ज्ञान त्यांनी ऐकलं. हे वैराग्याचे धडे, विवेकाचे धडे, शांतीचे धडे ते शिकले आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी समाजामध्ये असो, व्यक्तिगत किंवा समष्टी किंवा व्यष्टी, हे सर्वांचे कौटुंबिक कल्याण, विश्वाचं कल्याण, देशाचं कल्याण
राष्ट्राचं आणि शिवाय आपलं स्वतःचं कल्याण. आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच ही जर जीवनशैली आपल्याला शिकायची झाली तर या संत वाङ्मयाला शरण गेलं पाहिजे. याच्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. आणि आपण इतके भाग्यवान आहे. हा महाराष्ट्र जो महाराष्ट्र म्हणतो, वास्तविक भारतातला हा एक प्रांत आहे, तर याचं नाव महाराष्ट्रच राहिलं. त्याचं कारणच असं आहे की महान असणारे संत याच्यामध्ये निर्माण झाले, की ज्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सावता महाराज, चोखोबा काका, चोखोबा माळी, आपलं चोखोबा महाराज हे सावता महाराज हे या ठिकाणी उत्पन्न झाले. सर्व लोकांनी ह्या अध्यात्माचे धडे गिरवले, ह्या अध्यात्माची अनुभूती घेतली आणि त्या प्रांतात आपला जन्म झालेला आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये कोणतंही शिक्षण घ्यायचं झालं ना तर दुसऱ्या भाषेतला अनुवाद केलेला केवढंही जरी तुम्हाला ट्रान्सलेशन किंवा अनुवाद असला तरी आपल्याला ते चांगल्या प्रकारे आत्मसात होत नाही. परंतु मनुष्य आपल्या मायबोलीतून जर शिकला तर त्याला त्या शब्दांची शक्ती चांगली कळायला उपयोग होते. आपल्याला सहज आता जाता आलं म्हणून थोडक्यात उदाहरण सांगतो. बिरबल ज्या राजाच्या पदरी राहत होता त्या बादशहाकडं एकदा एक मनुष्य आला आणि त्याला काय म्हणतात तो बहुरूपी. आणि त्या बहुरूपेने सांगितलं की मी बहुभाषिक आहे, मला 14 भाषा एक अस्खलित बोलता येतात, त्यामुळं माझी मूळ भाषा, माझी मदर टंग, मातृभाषा कोणती आहे ते तुम्ही मला ओळखून द्या. आणि जर त्याच्यासाठी काही बक्षीस देण्यात येईल, कुणी मला ओळखावं. तर राजांनी पाहिलं, अनेक विद्वान त्या भाषेतले बोलावले, पण 14 भाषेतल्या कोणाला सांगता आलं नाही का याची मातृभाषा ही नाही म्हणून. प्रत्येक म्हणायचं की याची मातृभाषा हीच आहे, त्यामुळे निवाडा होईना आणि ओळखायचं तर खरं. मग हे काम बिरबलाकडं सोपवलं. बिरबलाने काय केलं, काय हरकत नाही म्हणे, मी तुम्हाला उद्या सांगतो म्हणे. त्यानं सांगितलं. तर त्यावेळेला मग ते बिरबलाने काय केलं, रात्री तो गाढ झोपेत असताना गेला आणि एक तर थंडीचे दिवस होते आणि त्याच्यामध्ये घागरीमध्ये थंड पाणी, त्याच्यात बर्फ टाकलं आणि असं थंड केलं आणि गेला. रात्री तो झोपेत असताना एकदम बटकन त्याच्या अंगावरती घागरीतलं पाणी ओतून दिल्याबरोबर तो आई आई मेलो मेलो असं म्हणत उठला. तेव्हा हा मराठी महाराष्ट्र हे नाही. याचं कारण का तर ती त्याच्या अंगात काय रुजलेली भाषा आहे, मुरलेली भाषा आहे, मातृभाषा. म्हणून ह्या मातृभाषेमध्ये आपण जरी आता ह्या विषयाचं चिंतन करत असलो तर ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की आपल्याला संत वाङ्मयाचं अध्ययन हे करणं फार आवश्यक आहे. महाराष्ट्र भाषेत जन्मला आणि जर मराठी संतांचं वाङ्मयाचं जर चिंतन केलं नाही, आपले एक पूर्वीचे असणारे विश्वस्त गुरुवर्य शिवाजीराव मोहिते सर तर मागच्या वेळेला ते विश्वस्त होते. त्यांनी जवळजवळ 17-18 ग्रंथ लिहिले आणि ते सगळ्या ग्रंथाचा जर पाहिलं, आता ते आपल्या शेतामध्ये राहतात सध्या, याच्यामध्ये मोठे PhD झालेले, डॉक्टरेट मिळवलेले असून आपल्या जवळजवळ त्यांना पुणे विद्यापीठ फार चांगल्या प्रकाराने ओळखतं, मानतं. तर त्यांनी हे पाहिलं तर आता त्यांनी असा एक ग्रंथ लिहिला आहे की हे जे संत सोयराबाई की उपेक्षित संत म्हणून जे आहेत त्यांचंसुद्धा जीवनचरित्र आणि त्यांचं तत्त्वज्ञान याचा मागोवा ते घेतात. त्यांचे सगळे फक्त संत वाङ्मय हे त्यांचं आता सध्या जीवन झाले, एक ऋषितुल्य अशा प्रकारचं. आता करुणा चालू आहे, ते आपल्या तिथं राहतात, त्यांनी सगळी आपलं ग्रंथालय तिथं हलवलं आणि त्या ग्रंथालयामध्ये संत वाङ्मयाचं चिंतन करतात. संत वाङ्मयाचं चिंतन करणारा मनुष्य हा निश्चित स्वतः रम्य समाधानाला, परमाशांतीला प्राप्त होईल आणि तो दुःखाला कसं सामोरं जावं हे संतांचं तत्त्वज्ञान त्याला वारंवार शिकवत असतं. म्हणून महाराष्ट्र भाषेमध्ये पेपर वाचणं, TV पाहणं, डोळ्यांची खराबी करणं आणि ज्याच्यामध्ये आजचं वर्तमानपत्र उद्याचं शिळं होत असतं. परंतु हे अक्षर वाङ्मय ज्या काळात 700 वर्षापूर्वी रंका बंका चोखा यांना ज्यावेळेला त्यांचा देह पडला तर त्यांना अग्नी द्यायचं कसं, तर 14 जणांना एकत्र दिला. म्हणजे इतकी त्या समाजामध्ये त्याची उपेक्षा होती. परंतु त्यांची शरीरं गेली, परंतु त्यांचा अंतरात्म्याचा जो आवाज होता तो वाङ्मय आजही चालूच आहे. कारण का तर चंद्रसूर्य आहे तोपर्यंत मानवजातीला काही ना काही दिशा देण्यासाठी त्यांच्या अंतःकरणातली तळमळ तिथे अभंगवाणीच्या रूपाने साकार झालेली आहे. म्हणून आपण हे चिंतन केलं पाहिजे. असो थोडंसं विषयांतर झालं, पण आपल्याला काय आहे, इथं आपला हा एकमेकाशी चाललेला आत्मसंवाद आहे किंवा
आत्मचर्चा आहे, तर त्याच्यासाठी ह्या आवश्यक गोष्टी आहेत, म्हणून या ठिकाणी आपण सहज बोललो. असो, आता या ठिकाणी हा विचार जो चालू आहे क्षेत्राचा, त्या क्षेत्राचे घटक सांगितले. त्या घटक सांगत असताना मन आणि कही एकू विषयांचा दशकू सुख दुःख द्वेषू संघात इच्छा. तर आपला विचार चालू होता सुख आणि दुःख याच्याविषयी. तर जे मनुष्याला कायम वाटतं असावं, आणि ते काय आहे, त्याला कोणतीही उपाधी नसावी आणि कोणताही प्रतिबंध नसावा, असं निष्प्रतिबंध आनंदाची मला अनुभूती असावी. नैयायिकांनी त्याचं हे केलं, अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम. जे मनुष्याला नको वाटतं त्याला काय म्हणायचं, दुःख. ज्याच्याविषयी द्वेष किंवा ईर्ष्या किंवा क्रोध वाटतो त्याला काय म्हणायचं, दुःख. आणि ज्याच्याविषयी मनुष्याला ते नित्य हवं वाटतं, सुख नको असं म्हणणारा कोणी जगात आहे का? आणि दुःख पाहिजे असं कोणी म्हणणार आहे का? तुम्ही म्हणाल की यांनी कुंती मातेने तर दुःख पाहिजे म्हटले, आणि मग दुःख पाहिजे म्हणणारे आहेत. पण दुःख कशासाठी म्हटले ते, की दुःख म्हणजे सांसारिक दुःख आलं म्हणजे काय होईल, मी अगतिक होईल आणि मी कोणाची प्रार्थना करील, देवा तुझी प्रार्थना करील, आणि तू काय करशील, मग मला अपुनर्भव दर्शन, तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देशील. आहे की नाही? मोक्षामध्ये दुःख आहे का सुख आहे, का दुःख संबंधरहित सुख आहे? म्हणजे सगळ्यांना सुखाची इच्छा आहे. कोणती जरी दुःख मागत असली तरी तिला सुखाची इच्छा आहे. तेव्हा पण ही गोष्ट लक्षात घ्या, याच्यातून आणखी एक महत्त्वाचं चिंतन आहे की सुखदुःख याचा क्षेत्रामध्ये समावेश का केला. तर खरं माणसं आहे ना, सगळी माणसं, एखादा मनुष्य निषिद्ध कर्म करतो, एखादा सकाम करतो, एखादा निष्काम करतो, एखादा विधिपूर्वक कर्माचा परित्याग करतो, संन्यास घेतो, श्रवण करतो, समाधी लावतो, ऐक ज्ञान संपादन करतो. सगळं कशासाठी? सगळं दुःखाची परिसमाप्ती करण्यासाठी आणि सगळ्या आनंदाच्या प्राप्तीसाठी. परंतु तो ज्या वेळेला ह्या सगळ्या जे क्षेत्राचं स्वरूप जाणतो त्यावेळेला त्याला सुख प्राप्त करायचं राहतं का? नाही. त्याला दुःख निवृत्त करायचं राहतं का? नाही. कारण काय आहे, तो मूळतःच सुखरूप आहे आणि दुःख त्याच्या ठिकाणी नाहीच आहे. हे जर त्याचं वास्तव स्वरूप आहे, त्या वास्तव स्वरूपाला जर प्राप्त होतो त्यावेळेला त्याला सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करायचे, दुःख निवृत्तीसाठी प्रयत्न करायचे का? मध्ये हे प्रयत्न केले, हा त्याचा भ्रम होता, तेव्हाही तोच होता, आहे की नाही? तेव्हाही तो आत्मरूपच होता. तेव्हा मनुष्य जातीमध्ये जेवढे लोक आहेत जे रात्रंदिवस परिश्रम करतात, ते सुख आणि दुःख निवृत्ती आणि सुख प्राप्ती याच्यासाठी करतात. पण सुख आणि सुख कुठं अभिव्यक्त होतं? अंतःकरणामध्ये. वृत्ती दुःखाकार होते म्हणजे काय? अंतःकरणाची वृत्ती दुःखाकार होते. पण अंतःकरणाची वृत्ती सुख आणि दुःख आपल्याला कळतात का? कळत नाही. कळतात का? ते आपण त्याचे द्रष्टे आहोत, आपण त्याचे साक्षी आहोत, आणि ते सगळं सुखदुःख दृश्य आहे. आणि या दृश्य पदार्थाच्या प्राप्ती आणि निवृत्तीसाठी आयुष्य सगळं खर्च करणं. पैशाने सुख मिळेल वाटलं तेव्हा पैशाच्या पाठीमागे लागला, कीर्तीने सुख मिळेल तेव्हा कीर्तीच्या पाठीमागे लागला, रोग निवृत्तीने सुख मिळेल म्हणला तेव्हा आरोग्याच्या पाठीमागे लागला. पण हा सगळा भ्रम आहे. त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं कळून घेतलं असतं. आताही सुद्धा कधी ना कधी तुला कोणत्या विचारावर यावं लागलं की या ठिकाणी सुखदुःखाच्या अतीत, आहे की नाही, केवळ सुखरूप आणि दुःख संबंधरहित सुखरूप, आणि ते सुद्धा सापेक्ष नाही, निरपेक्ष सुखरूप असा मी आहे असं जेव्हा कळलं तेव्हा इथून पाठीमागे जेवढे जन्मश्रम केले ते श्रम सगळे फुकटच होते असं कळलं की नाही, व्यर्थच होते, भ्रमच होता, आहे की नाही, असंच कळतं. तर आत्ता आणि इथंच हे स्वरूप जाणून घेतलं तर आत्ताच तुला हे कळणार नाही का? म्हणून तू आत्ताच सगळे तुझ्या जीवनात जेवढी काही ऊर्जा आहे, मनोबल, बुद्धिबल, शरीरबल, आता तू सर्वच्या सर्व जर ह्यात आत्मस्वरूपाकडे लावलं तर तू कायमचा निहाल होशील की नाही. म्हणून या ठिकाणी सुखदुःखाचा वास्तविक सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्तीसाठी लोक प्रयत्न करतात आणि भगवान परमात्मा सुखदुःखाला क्षेत्रामध्ये घालतात, आहे की नाही. सुखदुःख हे सुद्धा काय आहे, याच्यामध्ये सगळी माणसं कशाच्यामुळे ह्याच्या पाठीमागे लागले, ह्या संसाराच्या अंतःकरणात इच्छा आहे म्हणून. परंतु इथं तर सांगितलं इच्छासुद्धा काय आहे, हा क्षेत्राचा धर्म आहे. माणसांना इच्छेपासून सुख मिळत नसतं. या ठिकाणी इच्छा निवृत्त झाल्यावर सुख मिळतं. उदाहरणार्थ, मला आता 100 रुपये पाहिजे. मग 100 रुपये माझं मन चंचल झालं, मला कधी 100 रुपये भेटतील. आणि ज्यावेळेला मला 100 रुपयाची प्राप्ती झाली का मला आनंद झाला की नाही.
मला आनंद झाला, तेव्हा मला काय वाटतं आता मला 100 रुपये प्राप्त झाले, आता 100 रुपये प्राप्तीची इच्छा गेली की नाही आणि आनंद झाला की नाही? 100 रुपयांनी आनंद नाही दिला, इच्छा निवृत्तीनं आनंद दिला, अशा प्रकारची स्थिती आहे. पण आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही. होतं काय, आपल्याला प्राप्त झालं आणि जर आपल्याला 100 रुपयानंतर आपल्याला असं वाटलं की आपल्या मुलाने आपली आज्ञा मानली पाहिजे, आहे की नाही? आता त्याला एक आज्ञा द्यायची, मुलाला आज्ञा दिली, मुलाने मानले नाही, तुम्ही ना कोण सांगायला गेले, मी नाही ऐकणार तुमचं. 100 रुपयाचं झालेलं सुख एका क्षणात गेलं का? आता दुसरी इच्छा उत्पन्न झाली, दुसरी इच्छा पूर्ण झाली, तिसरी इच्छा निर्माण झाली. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत त्या मनुष्याला, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की जो तुम्हाला जोपर्यंत इच्छा आहे तर तरीच गोसावी व्हावे तेने, आशा हे समूळ खणूनी काढावी आणि तरीच गोसावी व्हावे तेने, नाहीतरी सुखी असावे संसारी फजिती दुसरी करू नये. जोपर्यंत तुम्हाला आशा आहे किंवा इच्छा आहे किंवा आपल्याहून भिन्न पदार्थाच्या प्राप्तीनं आपल्याला सुख होईल अशी कल्पना आहे, तोपर्यंत तुम्हाला सुख कधीच मिळणार नाही. उलट त्या सुखाची इच्छा टाकली की तुम्हाला सुख आहे. सुख नावाचं असं एक लहान त्याला काय म्हणतो खोडकर बालक आहे. सुभाषितकारांनी सांगितलं का आपण त्याच्या पाठीमागे लागलो का ते पळतच राहतं पुढं, आणि आपण त्याच्याकडे पाठ केली का ते येऊन आपल्याला बिलगतं, असं सांगितलं. आई मुलगा उन्हात खेळत असताना जाऊ नको म्हणते, त्याच्या पाठीमागे धावते, ते पुढं चालत राहते. आता ती सांगते तुला घरातच घेणार नाही, आणि जेव्हा त्याच्याकडे पाठ फिरवते ते म्हणतं पळत येतं आणि आईच्या पायाला बिलगतं, ते म्हणते मला घरात घेऊन चाल, माझे पाय पोळायला लागले. तसं ते सुख आहे, त्या सुखाची इच्छा केली की ते सुख दूर जात असतं. म्हणून जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ती माणसाची इच्छा. इच्छा जी आहे ती इच्छा गेली का तो सगळ्या सुखाचा स्वामी होत असतो. स्वामी महाराजांची एक घडलेली गोष्ट सांगतो. स्वामी महाराज बद्रीनाथला गेले. तिथं त्यांनी विचारलं की इथं एखादा जवळ कोणी एखादा साधू आहे का, असं त्यांनी विचारलं. त्यांचे मित्र होते, 3-4 जण होते ते बरोबर. तर त्यांनी सांगितलं की इथं एक साधू आहे आणि ते अंतर्ज्ञानी. ते म्हणे अंतर्ज्ञानी म्हणजे काय? ते म्हणे आपल्या मनातलं जाणतात, ते आपल्या मनात काय आहे ते जाणतात, तुम्हाला काय इच्छा आहे ते त्यांना कळतं. मग त्यांनी जाताना त्या गुहेजवळ गेले आणि अगोदरच विचार केला आपण चौघांनी 4 इच्छा ठेवायच्या आणि 4 इच्छा ठेवायच्या आणि तिथे गेल्यावर ते ओळखतात का काय पाहू. मग ते सांगायचे की तुमची इच्छा पूर्ण होईल काय सांगते. मग तर हे सगळे परमार्थिक लोक होते, वेदांत चिंतन करणारे होते आणि सगळे ब्रह्मचारी होते. गेले आणि त्या गुहेजवळ गेल्यावर तिथं त्या गुहेच्या बाहेर एक हे दगड होता आणि त्या दगडावर थोडं सूर्याचं ऊन घेत तो महापुरुष बसलेला होता. तर यांनी तिथं गेल्यावर पाहिलं, यांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी क्यों बच्चो कैसा चल रहा है, ठीक है तो इतना ही करो, आप सब निरीच्छ हो जाओ, असं त्यांनी सांगितलं. तुम्ही मनात जी इच्छा धरली त्या सगळ्या इच्छेचा त्याग करा. म्हणजे मनुष्य जेव्हा इच्छेचा त्याग करतो तेव्हाच खऱ्या सुखाला तो प्राप्त होत असतो. आपण झोपेत जातो म्हणजे तरी काय करतो, ह्याच्या ठिकाणी दिवसभर जेवढ्या इच्छा होत्या त्या सगळ्या इच्छा आपल्या कारणामध्ये काय होतात, अज्ञानामध्ये जेव्हा लीन होतात, त्या म्हणजे ही इच्छा करणारी वृत्ती जी आहे ती वृत्तीच काय करते होते अज्ञानामध्ये लीन होते. तर मनुष्याला आनंदाने झोप लागते, आहे की नाही. म्हणजे इच्छेच्या अंगीकार करण्यामध्ये मनुष्य दुःखाचा विस्तार करीत राहतो आणि इच्छेचा संकोच करण्यामध्ये हळूहळू त्याच्या सुखाचा विस्तार होत राहतो. ह्या गोष्टी आहेत, परंतु मनुष्य हे लवकर लक्षात घेत नाही, म्हणून त्याच्यावर ही वेळ येते. तेव्हा इच्छासुद्धा काय आहे, सुख दुःख इच्छा, आणि इच्छा जर पूर्ण नाही झाली का मनुष्याला काय होतं द्वेष. म्हणजे जर आपण पहिल्यांदा इच्छाविषयी एक ऋषी म्हणतात, इच्छा म्हणजे काय संकल्प करणं, हे मला असावं, प्रतिकूल असेल ते मला नसावं. परंतु तो म्हणतो ती इच्छाच पुढं काय होते, काल आपण पाहिलं इच्छा हे कुमारी झाली ते कामाची या तारुण्य आली. इच्छाच अधिक जरा दृढ झाली बळकट झाली का तिलाच काम असं म्हणतात. आणि त्या कामाच्या आतुरतेत काय होतो क्रोध निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी मूळ इच्छा जिथं तुकाराम महाराज म्हणतात जो संकल्प माझ्या मनात निर्माण होतो ज्या वेळेला तिथंच मी त्याला ठेचून टाकतो. म्हणजे त्या इच्छेला कामामध्ये परिणत होऊ देत नाही, त्याला निरीच्छतेकडे मी वळवतो. म्हणून या ठिकाणी तो ऋषी म्हणतो वेदातला काम जानामि ते मूलम संकल्पात केलं जायसे न अथ तेन न संकल्पयिष्यामी येन त्वं न भविष्यसि. या ठिकाणी तो सांगतो की हे कामा मला माहिती आहे तुझं मूळ काय आहे,
तुझा जन्म कुठून झाला आहे? संकल्पात केलं जायचे, इच्छेपासून तू उत्पन्न झालेला आहे. तेव्हा आता मी काय करीन? संकल्पच करणार नाही. संकल्प केले नाही तर तू कुठून येशील? आता ते न भविष्यशी तू त्या ठिकाणी राहणार नाही. तेव्हा इच्छा हे एक क्षेत्र आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणात इच्छा, द्वेष हे जेव्हा निर्माण होतात, द्वेष म्हणजे आता सांगितलं जळाऊ वृत्ती, ज्वलनात्मक वृत्ती, जिच्यापासून आपल्याला त्रास होतो ना, ते आपल्याजवळ फिरकूच नाही असं वाटणं, याला काय म्हणतात? द्वेष. हा द्वेष असा आहे ना की ज्याचा द्वेष आपण करतो तर त्या द्वेष करणाऱ्याचे जेवढं बिघडत नाही त्याच्यापेक्षा याचं स्वतःचं जास्त बिघडतं. द्वेष म्हणजे अखंडानंद स्वामी म्हणतात द्विविष, दोन विषय आहेत. म्हणजे ज्याचा आपण द्वेष करतो तो शांत झोपलेला असतो आणि झोपण्याच्या वेळेला आपल्याला वाटतं की याचा समाचार घेतला पाहिजे, याचं काहीतरी वाईट कसं करता येईल, हे करत असताना तो शांत झोपलेला आहे गाढ सुषुप्तीमध्ये, आणि याची मात्र झोप या ठिकाणी गेलेली आहे आणि याचं मन चंचल झालेलं आहे. मन त्या ठिकाणी अत्यंत ज्वलनात्मक, त्याचं स्वतःलाच ते मन काय करतं आहे, ती द्वेषाची वृत्ती स्वतःलाच जाळते आणि नंतर त्याच्यावर जेव्हा आघात करेल तेव्हा त्याला ती हानिकारक होईल. म्हणून दोन विषय, एक स्वतःलाही घातक आहे आणि दुसऱ्यालाही घातक आहे. ही जी वृत्ती आहे ही क्षेत्रामधली आहे. ह्या वृत्ती जी आहे ती ज्या अर्थी का तर ते तुम्हाला दृश्य आहे, ते तुम्हाला ज्ञेय आहे आणि ज्ञेय पदार्थाहून ज्ञाता वेगळा. तुम्ही म्हणाल की वारंवार एकच विषय, कारण हीच गोष्ट अशी आहे की ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवली पाहिजे. एकदा लक्षात येऊन हे भागता असं नाही. वारंवार हे चिंतन आपल्याला तच्चिंतनम तत्कथनम, हे जे अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बधा, हा ब्रह्माभ्यास आहे. हा मनुष्याने वारंवार केला म्हणजे त्याच्या सवय. हे सुख आणि दुःख जे आपण म्हणतो ना, ह्यासुद्धा एक कल्पनाच आहे. जे सुखसुद्धा काय आहे? कल्पनाच आहे आणि दुःखसुद्धा एक कल्पनाच आहे. याविषयी सांगतात, एक थोडक्यात सांगतो. असं आहे, काही लोकांना सुख म्हणतो आपण. कशात सुख वाटतं? भोगात सुख वाटतं. आपल्याला अनुकूल विषय भोगायला मिळालं की त्याला वाटतं सुख. म्हणजे सुख ही कल्पना कधी करतो का अनुकूल विषय भोगले म्हणजे सुख होतं, म्हणून लोक भोगातमध्येच रमतात. आता वास्तविक भोग्य जे सुखाचा भोग आहे तो त्याच्या स्वातंत्र्यात आहे का, कायमचा आहे का, नित्य आहे का? नाही. पण त्याला सुख वाटतं की नाही? मग त्यांनी त्या भोगाने सुख मिळतं अशा प्रकारची केलेली फक्त कल्पना आहे. काही लोकांना तर अभिमानाचंच सुख आहे. माझे बँकेमध्ये 10 लाख रुपये आहेत, आता याला खायला जे लागतं तेच लागतं, याला त्याचं स्वतः आहे का जवळ? काही नाही, फक्त त्याच्या नावावर आहेत. तर त्या अभिमानाचं सुख असतं, त्याचासुद्धा काही उपयोग होत नाही. दुसरं काही लोक जे ते केवळ मनोरथ करून सुख करत असतात. त्यांना वाटतं त्या भौमासुराचं सांगितलं आहे, त्या भौमासुराने अनेक स्त्रिया आणल्या परंतु त्यांचा भोग घेतला नाही. तो काय म्हटलं, तर जेव्हा 1 लाख स्त्रिया होईल तेव्हा मी त्यांचा काय करील? भोग. मनोरथ. मग तो काय म्हणतो? बळे उडाला माझा घोडा. अशा प्रकाराने नाथ महाराजांनी वर्णन केलं. त्या प्रकाराने तो मनोरथाचं सुख. आणि काही लोकांना काय सवयीचं सुख आहे. आपल्याला इच्छित असणारा विषय मिळाला की त्यांना सुख आहे असं वाटतं. वास्तविक ते सुख आहे का दुःख आहे याचं काही नाही. बघा, आपल्याला जर थोडेसे शारीरिक परिश्रम झाले तर आपण काय म्हणतो? आज मला फार कष्ट झाले, मी थकलो, असं आपण म्हणतो. आता एखादा मजूर असतो, गुरुवर्य धुंडा महाराज सांगायचे की त्या धान्याची पोती वाहणारा, म्हणजे 1-1 क्विंटल पाठीवर ओझं वाहणारा मजूर, आणि तो मजूर आहे, त्याला एक दिवस सुट्टी होती. तर तो डॉक्टरकडे आला आणि तो म्हणला, आज माझ्या अंगात थोडी रवरव आली. का? तर ते म्हणजे त्या काय तुम्हाला जास्त कष्ट? अहो, कष्ट पडले म्हणून झाले का? काही तुम्ही जास्त श्रम झाले का? अहो, तसं नाही, श्रम झाले नाही म्हणून तर दुखायला लागलं. दररोज मी पोती वाहतो, आज ते काही कामच नाही. किंवा एखादा पैलवान असतो, त्याला ज्या दिवशी 1000 बैठका जोर काढले नाही, तो म्हणतो आज माझं अंग दुखतं आहे, कारण आज व्यायाम केला नाही. व्यायाम केला की अंग हलकं वाटतं. आपल्याला व्यायाम केला की अंग जड होतं आणि त्याचं अंग काय होतं? हलकं होतं. हे सवयीचं सुख आहे. तेव्हा सुख ही सुद्धा काय आहे? कल्पनाच आहे. याच्या पलीकडचं काही नाही. तेव्हा हे सगळं क्षेत्रामध्ये आहे. हे सांगत असताना इच्छा द्वेषा सुखम दुःखम हे सगळंच्या सगळं इथं सांगतात. मन आणि काही एकू विषयांचा दशकू सुख दुःख द्वेषू आणि संघात इच्छा. आता इच्छा आपल्या संघात आणि धृती आणि चेतना हे 3 पदं राहिलेली आहेत. तर त्याचं आपल्याला प्रसंगाने आता ओव्यांचं चिंतन करताना तो विषय येईल. असो,
या ठिकाणी भगवान परमात्मा करो आणि आपण जी काही सेवा करत आहोत त्या सेवेच्या फलरूपाने भगवंताला अभिप्रेत असणारं जे फल आहे की नित्य निरतिशय आनंदाची प्राप्ती, जीवनमुक्ती सगळ्या ह्या प्राणीमात्रांना प्राप्त व्हावी आणि त्यांच्या दुःखाची परिपूर्ण निवृत्ती होऊन सर्व आनंदाच्या राशीवर नित्यानंदापुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुडे ते क्षीण जेथ न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो आयुष्य नेघो म्हणून या त्यागीती परवते घेऊ संगसुख हरीच्या सांगाते अशा प्रकारची जी स्थिती आहे ती तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावी ही माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला आपण विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल मनदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.